नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण मागील धड्यात आठवूया एकाच अवयवाच्या पुनरावृत्ती गुणाकाराचे प्रतिनिधित्व करणारी पदावली घातांक म्हणतात. घात हा घटक म्हणून पाया किती वेळा वापरला जातो त्याच्या संख्येशी जुळतो. जेव्हा आपल्याला मोठ्या संख्या आढळतात तेव्हा धनघात असलेले धनघातांकीय संकेतन उपयुक्त ठरू शकते. शून्य घातांकापर्यंत वाढवलेली कोणतीही शून्य नसलेली संख्या 1 मध्ये परिणामित होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे a च्या डोक्यावरती 0 बरोबर 1, जिथे a हा शून्य नसतो. या भागात आपण घातांकाचा सिद्धांत प्रमाणित रूप आणि वैज्ञानिक संकेतन शिकणार आहोत. शिकण्याचे उद्देश: हा धडा पूर्ण केल्यानंतर तुम्हाला हे जाणून घेता येईल. पूर्णांक घातांकाचे सिद्धांत समजून घेणे, वैज्ञानिक संकेतातील संख्या ओळखणे आणि व्यक्त करणे. या धड्यातील सांकेतिक शब्द: धनसंख्या, ऋणसंख्या, बेरीज, उत्पादन, सिद्धांत, पूर्णांक, वैज्ञानिक संकेतन, घातांक आणि घात. उत्पादन सिद्धांत. या सिद्धांतात अनुसार समान आधार असलेल्या दोन घातांकाचा गुणाकार करताना आपण घातांक जोडू शकतो. म्हणजेच a च्या डोक्यावरती m गुणिले a च्या डोक्यावरती n बरोबर a च्या डोक्यावर m अधिक n. जिथे a, m आणि n पूर्णांक आहेत, म्हणजे जिथे a हा शून्य नाही, लक्षात ठेवा की दोन्ही प्रमाणात आधार समान असावा. उदाहरणे: a 2 च्या डोक्यावरती तिसरा घात गुणिले 2 चा वर्ग बरोबर 2 चा 5 सिद्धांताने, म्हणजे 8 गुणिले 4 बरोबर 32. आणि लक्षात ठेवा की ते 2 च्या डोक्यावरती 3 गुणिले 2 नाही. b वजा 2 चा वजा चौथा घात गुणिले वजा 2 चा वजा तिसरा घात बरोबर वजा 2 चा डोक्यावरती वजा 4 अधिक वजा 3 सिद्धांताने, आणि म्हणून वजा 2 चा वजा 7वा घात. किंवा वजा 2 चा वजा चौथा घात गुणिले वजा 2 चा वजा तिसरा घात बरोबर 1 भागिले वजा 2 चा चौथा घात गुणिले 1 भागिले वजा 2 चा तिसरा घात बरोबर 1 भागिले वजा 2 चा चौथा घात गुणिले वजा 2 चा तिसरा घात बरोबर 1 भागिले वजा 2 चा घात डोक्यावरती 4 अधिक 3 बरोबर 1 भागिले वजा 2 चा 7वा घात बरोबर वजा 2 च्या डोक्यावरती वजा 7वा घात. c वजा 5 च्या डोक्यावरती वजा 5 चा घन गुणिले वजा 5 चा वजा तिसरा घात बरोबर
-5चा 3 - 3 कायद्याने आणि म्हणून -5च्या डोक्यावर 0 बरोबर 1. भागफल सिद्धांत. या नियमानुसार समान आधार असलेल्या दोन घातांना भागताना आपण घात वजा करू शकतो. म्हणजेच जिथे a बरोबर a आणि कंसामध्ये a शून्य नाही, mn हे पूर्णांक आहेत. लक्षात ठेवा की दोन्ही प्रमाणामध्ये आधार समान असावा. ते कसे कार्य करते खालील उदाहरण पहा. उदाहरणे: -3चा 5वा घात भागिले -3चा 2रा घात बरोबर -3च्या डोक्यावरती 5 - 2 सिद्धांताने आणि -3च्या डोक्यावरती 3रा घात बरोबर -27. किंवा -3च्या डोक्यावरती 5वा घात भागिले -3च्या डोक्यावरती 2रा घात बरोबर -3च्या डोक्यावरती 5 अधिक -3च्या डोक्यावरती -2 बरोबर -3च्या डोक्यावरती 5 - 2 बरोबर -3च्या डोक्यावरती 3 बरोबर -27. किंवा -5च्या डोक्यावरती 5 भागिले -3च्या डोक्यावरती 2 बरोबर -3 गुणिले -3 गुणिले -3 गुणिले -3 गुणिले -3 भागिले -3 गुणिले -3 बरोबर -3. -3 गुणिले -3 बरोबर -3चा 3रा घात बरोबर -27. बी -7च्या डोक्यावरती 100 भागिले -7च्या डोक्यावरती 98 बरोबर -7च्या डोक्यावरती 100 - 98 सिद्धांताने आणि -7च्या डोक्यावरती 2 बरोबर 49. किंवा -7च्या डोक्यावरती 100 भागिले -7च्या डोक्यावरती 98 बरोबर -7 गुणिले -7 गुणिले -7 गुणिले 100 वेळा भागिले -7 गुणिले -7 गुणिले -7 गुणिले 98 वेळा बरोबर -7 गुणिले -7 बरोबर 49. घातांकांचा सिद्धांत. या सिद्धांतानुसार एका घातांकाला दुसऱ्या घातांकात वाढवताना आपण फक्त घातचा गुणाकार करू शकतो. जिथे a कंसामध्ये a हा शून्य नसला पाहिजे, m आणि n हे पूर्णांक आहेत. उदाहरणार्थ -2च्या डोक्यावरती 3रा घात आणि चौकोनी कंसाचा वर्ग बरोबर -2च्या डोक्यावरती
3 गुणिले 2 सिद्धांताने आणि कंसामध्ये -2^6 बरोबर 64. -2^3 आणि डोक्यावरती चौकोनी कंसामध्ये वर्ग बरोबर चौकोनी कंसामध्ये -2 गुणिले -2 गुणिले -2 च्या डोक्यावरती दुसरा घात म्हणजेच -2चा वर्ग बरोबर चौकोनी कंसामध्ये -8चा वर्ग बरोबर 64. खालील नियम पडताळून पहा. जसे आपण वर केले आहे. येथे a आणि b हे शून्य नसलेले पूर्णांक आहेत आणि m आणि n हे कोणतेही पूर्णांक आहेत. गुणाकार नियमाच्या घाताशी समान घातांकाचा गुणाकार. a च्या डोक्यावरती m गुणिले b च्या डोक्यावरती m बरोबर कंसामध्ये ab च्या डोक्यावरती m. भागफल नियमाच्या घाताशी समान घातांचा भागफल. a च्या डोक्यावरती n भागिले b च्या डोक्यावरती m बरोबर a भागिले b च्या डोक्यावरती m. शून्य घात नियम. a च्या डोक्यावरती 0 बरोबर 1. वरील नियम पडताळून पाहूया. a बरोबर 2, b बरोबर 3, m बरोबर 2 घेऊ आणि वरील नियमांमध्ये मूल्य लागू केल्यास आपल्याला मिळेल. एक a च्या डोक्यावरती m गुणिले b च्या डोक्यावरती m बरोबर 2चा वर्ग गुणिले 3चा वर्ग बरोबर 4 गुणिले 9 बरोबर 36. दोन गुणिले 3चा वर्ग. दोन a च्या डोक्यावरती m भागिले b च्या डोक्यावरती m बरोबर 2 च्या डोक्यावर 2चा वर्ग भागिले 3चा वर्ग बरोबर 4 भागिले 9 बरोबर 2 भागिले 3चा वर्ग. तीन a च्या डोक्यावरती 0 बरोबर 2 च्या डोक्यावरती 0 बरोबर 1. उदाहरण. उत्तर सोपे करा आणि घातकीय स्वरूपात लिहा. 1 3चा 5वा घात भागिले 3चा 8वा घात आणि कंसाचा 5वा घात गुणिले 3चा वजा 5वा घात. उपाय.
3चा 5वा घात भागिले 3चा 8वा घात आणि कंसाचा 5वा घात गुणिले 3चा वजा 5वा घात. येथे 3 हा अंश आणि छेद मध्ये सामायिक आहे, म्हणून बरोबर 3चा 5वा घात वजा 8वा घात आणि कंसाचा 5वा घात गुणिले 3चा वजा 5वा घात आपल्याला मिळेल. बरोबर 3च्या डोक्यावरती वजा 3 आणि कंसाच्या डोक्यावरती वजा 5 गुणिले 3चा वजा 5वा घात. ए च्या डोक्यावरती m गुणिले ए च्या डोक्यावरती n नियम वापरा. नंतर आपल्याला मिळेल बरोबर 3चा वजा 3रा घात गुणिले 5 गुणिले 3चा वजा 5वा घात बरोबर 3च्या डोक्यावरती वजा 15 गुणिले 3च्या डोक्यावरती वजा 5 बरोबर 3च्या डोक्यावरती वजा 15 गुणिले 3च्या डोक्यावरती वजा 5. शेवटी आपल्याला मिळेल बरोबर 3च्या डोक्यावरती वजा 20. उदाहरण x शोधा म्हणजे वजा 7च्या डोक्यावरती x अधिक 2 गुणिले वजा 7च्या डोक्यावरती 5 बरोबर वजा 7चा 10वा घात. उपाय वजा 7च्या डोक्यावरती x अधिक 2 गुणिले वजा 7च्या डोक्यावरती 5 बरोबर वजा 7च्या डोक्यावरती 10. आपल्याला मिळणारे घातांक जोडून बेस समान असल्याने आपण घातांकाची बरोबरी करतो, जेणेकरून x अधिक 7 बरोबर 10, x बरोबर 10 वजा 7 बरोबर 3. म्हणून x बरोबर 3. आता आपण मानक रूप आणि वैज्ञानिक संकेतांक पाहूया. संख्येचे मानक रूप म्हणजे आपण सामान्यतः लिहितो ती संख्या असते. प्रत्येक अंकाचे मूल्य दर्शवण्यासाठी आपण विस्तारित संकेतांक वापरतो, म्हणजेच ते प्रत्येक अंकाच्या बेरजेच्या रूपात प्रदर्शित केले जाते आणि त्याच्या जुळणाऱ्या स्थान मूल्यांना जसे की 1, 10, शेकडो इत्यादी गुणाकार केले जाते. उदाहरणार्थ क्रमांक स्वरूपात आहे ते 195 बरोबर 1 गुणिले 100 अधिक 9 गुणिले 10 अधिक 5 गुणिले 1 असे वाढवता येते. खगोलशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, अभियंते, भौतिक शास्त्रज्ञ आणि इतर अनेकांना अशा संख्या आढळतात ज्यांच्या मोजमापासाठी खूप लहान किंवा खूप मोठ्या संख्येची आवश्यकता असते. तर त्यांनी संख्या प्रमाणित स्वरूपात लिहिल्या तर ते आपल्याला सहजपणे समजण्यास किंवा गणना करण्यास मदत करणार नाही. वैज्ञानिक संकेतन हा या संख्यांसह कार्य करणे सोपे करण्याचा एक मार्ग आहे. वैज्ञानिक संकेतात लिहिण्यासाठी s गुणिले 10चा 10च्या डोक्यावरती a या फॉर्मचे अनुकरण करा, जिथे s ही 1 आणि 10 मधील संख्या पूर्णांक किंवा दशांशासह पूर्णांक आहे, परंतु स्वतः 10 नाही आणि a हा एक धन किंवा ऋण पूर्णांक आहे. अशा प्रकारे वैज्ञानिक संकेतात संख्या ही संख्येच्या पूर्णांक किंवा दशांकासह पूर्णांक आणि 10च्या घाताच्या गुणाकार म्हणून लिहिली जाते. आपण दशांश स्थान पुढे किंवा मागे हलवतो जोपर्यंत आपल्याला 1 ते 9 पर्यंतची संख्या मिळत नाही. नंतर आपण 10चा घात जोडतो, जो सांगतो की तुम्ही दशांश किती ठिकाणी पुढे किंवा मागे हलवला. उदाहरण मानक स्वरूप आणि वैज्ञानिक संकेतांची काही उदाहरणे पहा. 0.00123 1.23 गुणिले 10चा 3रा घात
0.0123 1.23 गुणिले 10चा दुसरा घात आणि असेच आणखी काही उदाहरणे. पृथ्वीचा व्यास 1,27,56,000 मैल आहे. हे वैज्ञानिक स्वरूपात 1.2756 गुणिले 10⁷ मैल असे सहजपणे लिहिता येते. गुरूचे आकारमान सुमारे 1433 कोटी किलोमीटरचा घन आहे. हे वैज्ञानिक स्वरूपामध्ये 1.433 गुणिले 10⁻14 किलोमीटरचा घन असे सहजपणे लिहिता येते. एका जीवाणूचा आकार 0.00000085 मिलीमीटर आहे. हे वैज्ञानिक स्वरूपात 8.5 गुणिले 10⁻7 असे सहजपणे लिहिता येते. यावरून आपल्याला कळते की 1.3 गुणिले 10⁻12 मधील धन घातांक दर्शवतो की ती संख्या एक मोठी संख्या आहे. 7.89 गुणिले 10⁻27 मधील ऋण घातांक दर्शवतो की ती एक लहान संख्या आहे. चला काही उदाहरणे पाहूया. खालील वैज्ञानिक नोटेशन्स प्रमाणित स्वरूपात लिहा. 2.27 गुणिले 10⁴ 2.27 गुणिले 10⁴ आपण हे लिहू शकतो बरोबर 0.000227. 2. प्रकाश प्रति सेकंद 1.86 गुणिले 10⁵ मैल वेगाने प्रवास करतो. प्रकाश प्रति सेकंद 1.86 गुणिले 10⁵ मैल वेगाने प्रवास करतो. आपण लिहू शकतो बरोबर 1,86,000 मैल प्रति सेकंद. 3. प्रमाणित स्वरूपात लिहा. युरेनस ग्रहाचे वस्तुमान 8.68 गुणिले 10⁻25 kg आहे. युरेनस ग्रहाचे वस्तुमान बरोबर 868 वर 23 किलोग्राम आहे. वैज्ञानिक संकेतात लिहा. 4 0.0000012005 1.2005 व्ही 4312.345 4.312345103. 6 0.10524 1.0524 10